जेव्हा गाडी सरळ केली ना की लेवल येते ऑइलची तसे. तर ह्या अशा बोटी आहेत त्यांच्या. जालीवाला टायमिंग संपला हां ओके. आता हुकवायचा टाइम की मच्छी पकडायला जावं, आतमध्ये कसं पकडतात मच्छी ते सगळं जाणून घ्यावं. त्या टायमाला त्या देवाच्या खाली ते 2-3 मासे भेटायचे. पहिला देव कधी भेटत नव्हता, पहिला ते मासे भेटायचे आणि त्याच्यानंतर मग तो देव. तो जाणकार माणूस आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात मध्ये बसलेलाच आहे ते. पाण्यामध्ये एक वस्तू एका जागा वस्तू जाणार नाही, ते वाहून जाते कंटिन्यू. आणि ते जाऊ द्या पावसामध्ये तर एवढा करंट असतो तरी पण देव तिथंच राहतो. मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज पण ॲक्च्युली थोडासा उशीर झाला आहे, कारण 2-3 दिवस झाला लगातार मला उशीर होतोय, कारण रात्री लेट झोपायला होतं. कारण प्रॉब्लेम काय होता, मी रॅपिडो चालवतो ना रात्री संध्याकाळी 6-7 वाजता, 6-6:30 नंतर मी चालू करतो. तर काय होतंय ते मी ठरवतो की 10 वाजेपर्यंत करायचं समथिंग, पण नंतर 10 वाजेपर्यंत करून मग नंतर घरी असतो मग 10:30-11 वाजतात. काल ते मी लवकर आलो, कारण काल वडिलांनी शेंगा आणलं, त्यामुळे मी शेंगा आणायला गेलो होतो. तरी पण मला घरी पोचतो, कारण जेवण घेऊन येतो मला 11 वाजले येते आता. आणि मग घरी मग नंतर एडिटिंग वगैरे करायला मला थोडंसं उशीर होतोय, कारण 11 वाजता घरी आल्यानंतर 12 वाजेपर्यंत एका तासात माझं एडिटिंग पूर्ण होत नाही. मग मला परत दुसऱ्या दिवशी सकाळी करायला लागते, मग त्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाही. मग झोप पूर्ण नाही झाली की मग सकाळी उठायला लेट होत आहे. सगळं थोडंसं मॅनेजमेंट हालतंय माझं, म्हणजे प्रॉपर मॅनेज होत नाही, वेळ मला कमी पडतोय असं झालंय. त्यामुळे आता मी विचार केलाय की रॅपिडो मी जास्त नाही करणार, 1-2 तास करणार मोस्टली. 1-2 तास करून मग लगेच घरी येणार. 8-8:30 पर्यंत तरी 9 वाजेपर्यंत मला घरी पोहोचलं पाहिजे. मग थोडंसं काय खाल्लं पिल्लं खाऊन पिऊन 9:30-10 वाजता तरी मला एडिटिंगला बसायचं. 10 ते 11, 11 ते 12 2 तास मी एडिटिंग करेन. मला परत लॅपटॉपवरती थोडंसं कोर्स वगैरे पण करायचे, त्याच्यासाठी मला वेळ काढायचा, त्याला 1 तास घालवला. म्हणजे वीकली मी 2 दिवस तरी वीकली 2-3 दिवस मी कोर्सवरती घालवेन आणि बाकीचे एडिटिंग करेन, असं मी विचार केला आहे. तसं टाईम मॅनेजमेंट मला 11:30-12पर्यंत काय करून मला झोपायचं आहे, जेणेकरून मी सकाळी 6 वाजता उठेन आणि 6 वाजता उठल्यानंतर मग बाकीचे आपले डेली रुटीन आपला स्टार्ट होईल. गावावरून आल्यापासून मला 2-3 दिवस झाले कंटिन्यू झोप कंप्लीट होत नाही माझी. हे काल मी शेंगा घेऊन आलो होतो, तर इथे ठेवलं. आता हे असू दे, इथंच असू दे, जसं जसं वाटेल तसं आपण एक एक खायच्या. हे बघा, एक घड्याळ माझं बंद पडलेलं आहे, तो एक काटा तुटलेला आहे, 11चा काटा बघा दिसतोय, तो आहे ना तिथे सेकंड काटाची तिथं अडकलेला आहे. आता मी जाईन ना मध्ये, तर कुठे घड्याळवाला वॉचवाला दिसले ना त्याकडून रिपेअर करून घेईन, ते चिटकवून घेईन काटा. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता नाश्त्याला जाऊया खाली, नाश्ता इथेच डब्बा टिफिन घेऊन या आणि मग टिफिन खाऊन मग निघूया पटापट. कसली भाजी आहे काय मला म्हटलं, तोंडल्याची भाजी मला असं वाटतंय. तोंडलं किंवा तोंडलंच आहे. तोंडल्याने बटाटा टाकलेला आहे, कारण असं काकडीसारखं असतं बघा, हां तेच आहे. चांगलं आहे. तर फटाफट भांडे धुवून घ्या. मी विचार करतो ते बाहेर आपण शेंगा ठेवलेत ना, शिचका शेंगा, त्या इथं आणून ठेवतो, कारण काय व्हायला माहिती आहे, दुपारी आहे ना इथून ऊन येतं, तर ऊन लागलं तर लवकर सुकतील, बरं पडेल. चला फटाफट धुवून ठेवूया, नंतर मग शेंगा आणून ठेवा इथं. भांडे वगैरे धुवून झालेले आहेत, डबा पण भरलेला आहे, किचनमध्ये घेऊन नेऊन ठेवूया. थोडंसं ओले आहेत ना, कालच शिजवलेत, तर थोडंसं चिकट आहेत, थोडं सुकले ना इथं, तर इकडून ऊन येईल दुपारी, तर सुकले की थोडंसं मस्त व्हाईल. आणि आता आपण आपल्या निघूया कामाला. चला तर मग बाय बाय. मी बँकेत आलो होतो चेक टाकायला. ॲक्च्युली मला एक आठवलं, लास्ट टाईम मी बाईक सर्व्हिसला घेऊन गेलो होतो, ऑइल माझं चेंज केलं होतं मी. ॲक्च्युली ऑइलचा प्रॉब्लेम झाला होता, ऑइल ऑटोमॅटिक संपलं होतं आणि तेव्हा मी टॉपअप केला होता. तर ऑइलची लेवल तर बरोबर वाटते, जेव्हा गाडी सरळ केली ना की लेवल येते ऑइलची इथं अशी सरळ, तर बरोबर वाटतं. पण एकदा तरी पण आपण सर्व्हिस सेंटरला घेऊन जाऊ आणि एकदा चेक करू. आता जसा वेळ भेटेल तर, आता नाही लगेच जाणार आहे. आणि बघा पूर्ण गाडी किती मळलेली आहे, धुयाची आहे गाडी. आता कधी वेळ भेटतोय काय माहीत, बघूया. आता मी बेलापूरला आलेलो आहे, थोडंसं काम होतं म्हणून, ज्यांच्याबरोबर मी पॉडकास्ट काढतो ना त्यांचंच काम आहे. तर ते आता आलेत, तर चाय वगैरे पिऊ आणि मग ते काम करायला जाऊया. अर्ध्याच काम होऊन जाईल, मग अर्ध्याच काम झालं की आपलं वर्किंग स्टार्ट करूया. चहा मला पण एकातच 2 करू ना मग, पण मला पण एवढं नाही.
एवढं तर घ्यावं लागेल. जो लगता है नाश्ता करके आएगा. इकडे नाश्त्यासाठी मी तुला हे करतो. तर इथे आलेलो आहे मी जेट्टीच्या इथे. तर इथेच थोडंसं त्यांचं शूटचं काम आहे. तर ते शूट करून मग आम्ही निघू इथून. ॲक्च्युली ज्यांना भेट देणार आहेत ना ते ॲक्च्युली थोडंसं इथले कोण मोठे माणूस आहेत. मग त्यांचं थोडं इंटरव्ह्यू वगैरे घेण्यात वाटतं. तर त्यासाठी आलो होतो. आणि त्यांच्या बोटी पण आहेत तिथे. ॲक्च्युली मासे वगैरे पकडण्यासाठी जातात. तर ह्या अशा बोटी आहेत त्यांच्या. तर त्यांना आपण भेटू आणि त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे हे घेतलेच त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे. आपण ॲज अ कॅमेरामॅन म्हणून आलेलो आहे. तर हे अशा बोटी आहेत तिथे. हे बघा इथं पण काम चाललेलं आहे. काहीतरी हे चाललं आहे. हे कसं करतात ह्याने? गळ आहे काय? ओके हे असं टाकायचं. ओके हां. एवढे गळ टाकतात काय एका वेळेस? हे सर पूर्ण टाकत आतून टाकायचे जे जे येतील ते ऑटोमॅटिक हे होतील ना? मग याला काय पीठ लावतात की पीठ लावायलाच लागते ना. पीठ नाही लावलं तर मच्छी कशी दुसरं आहे काय लावतात म्हणून म्हटलं काय. दुसरी छोटी मच्छी लागायला आणि ते जाळं टाकतात ते वेगळी. ते वेगळं काय? याच्यात किती रश्या तशा? हे गळ 450 झाले. ओके 450 एका याच्यामध्ये. म्हणजे 100. अच्छा होडीतून टाकतात की असं? होडीतून ती होडी आहे. अच्छा अच्छा. हां अडकू इथं 450 टाकलं 100-150 लागतात. आरामशीर ते न जास्त 600 आहेत 700 एका याच्यामध्ये एका. सर्व 700 आहेत. अजून तिथं आहेत झोपडीमध्ये. सांगू शकत नाही कधी भेटेल कधी नाही भेटेल. यांचा याच्यात हुकनी पकडतात ते. माहिती आहे, विचारलं. हां तेच आणि विचारलं. दुसरे जाळी लावतात असं जालूवाले. तेच म्हटलं. आणि यांचा टायमिंग मध्ये आणि त्यांच्या टायमिंग मध्ये फरक आहे. आता हे लोक जालीवाले आता चालू आहेत बरोबर ना. जालीवाल्यांचा टायमिंग संपला मग हां ओके हुकवाल्यांचा आता हुकवाल्यांचा टाईम आहे. हजारो हुक असतात एक याला. हां 700 पर्यंत भूक आहेत बोलले. एवढ्याला तर पीठ लावायचं म्हणजे मोठं काम आहे. पीठ नाही मग हे लावतात मच्छी विकत घेऊन. हा मच्छी तुकडे ते पण मच्छी विकत घेतात. मच्छी विकत घेऊन मच्छीचे तुकडे लावले तर थोडे मोठे येत असतील ना मासे. साईज वेगवेगळी येते. मोठी पण येते मोठी पण येते. काय मिरला तर येते. टाक्यासारख्या बावडीसारख्या. आम्ही आता पुढे लोकेशनवरती आलेलो आहे आणि थोडं बघत इथलं निसर्ग कसा वाटतं. इथं जवळ पुढे जायचं आपल्याला. इथं मस्त बोट आहे. फायनली यांचं शूट वगैरे झालेलं आहे. एक दिवस विचार चालला आहे की मच्छी पकडायला जावं आतमध्ये. कसं पकडतात मच्छी ते सगळं जाणून घ्यावं. बघूया जर वेळ भेटला किंवा टाईम आला तसं तर आपण नक्की जाऊ. देव कुटुंब एक पर्टिक्युलर जागातून घेऊन यायला लागतो इथं गावामध्ये. ओके पाण्यातून. देवाचं स्थान म्हणजे आपला एलिफंटाची जी टेकडे आहे समोरची त्याच्या म्हणजे बाजूला त्याचं स्थान आहे. जो ब्रिज आत्ताचा जो तयार झाला आहे म्हणजे ब्रिजला बरोबर चिटकून राहतो. त्याची एक अशी कथा होती. पहिल्यांदा जुनी लोक जेव्हा जायचे आणायला त्या टायमाला त्या देवाच्या खाली एक 2-3 मासे भेटायचे. पहिला देव कधीच भेटत नव्हता. पहिला ते मासे भेटायचे आणि त्याच्यानंतर मग तो देव भेटायचा. मग त्याला उचलून ते होडीत घेऊन साफसफाई करून शेंदूर लावून मग त्याची स्वारी गावात. आणि विसर्जन पण तिथेच जाऊन करायचं. कसं असतं ते वर्षभर तो पाण्यात असतो. हां पूर्ण वर्ष पाण्यात राहतो. जे पूर्ण वर्ष झाल्यानंतरच त्याला आणतात. म्हणजे ज्या दिवशी त्याला सोडतात हां. त्याच्या 2 दिवस अगोदर पहिला घेऊन येतात. मग शोधताना भरपूर हे होत असेल. सापडत नसेल किंवा काय. नाही सापडायचं म्हणजे काय वर्षानुवर्ष म्हणते, जातात ना, सापडायचं एक वैशिष्ट्य आहे का गावातला जो जाणकार माणूस असतो हां त्याला माहिती असतो का दुसरा कोणी बाकीचे तिथे कोणी किती बुड्या मारल्या तरी त्याचा काही फरक पडत नाही त्याला. तो गावात उरण करंजापासून हां वसईपर्यंत जे गावाला गेले आहेत त्यांना हां. कोणालाच नाही सापडणार. प्रयत्न पण केला त्या लोकांनी भरपूर. ओके. म्हणजे येण्याचा पण नाही बसला. नाही कोणालाच भेटत नाही या गावात. आमच्या गावात हे वैशिष्ट्य चंदू आहे. म्हणून एक आहे चंद्रकांत कोळी. देवकर चंद्रकांत देवकर. त्याच्या हाताला तो लागतो. जास्तीत जास्त त्याच्या हाताला लागतो. मी म्हणजे तो एक्सपिरियन्स आणि बरोबर त्याला माहिती आहे का कुठल्या जागी देव असणार. बरोबर. हां बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे ना. तो जाणकार माणूस आहे ना हां त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात मध्ये बसलेलाच आहे ते. बरोबर, आता हां. आमच्या हरकाने जरी आम्ही पोहता जरी आला तरी ते आम्हाला नाही नाही जमणार. सापडणार. जमणार जरी नाही. आम्ही त्याचे भक्त असलो तरी आम्हाला नाही सापडणार. पण ते सापडणार बोलला तर त्या माणसाला जास्तीत जास्त. पाण्याला करंट एवढा असतो त्यामध्ये समुद्रामध्ये एक वस्तू एका जागेवर राहू शकत नाही. हां हां मेन
मेन ते म्हणजे हा. मला वाटतं पाण्यामध्ये एक वस्तू एका जागेवर वस्तू हा, अभ्यास जाणार करणार नाही नाही ते तुम्हाला. वाहून जाते राहते कंटिन्यू आणि ते जाऊ द्या पावसामध्ये तर पावसाळी तर एवढा करंट असतो हा. तर तरी पण देव तिथंच तिथं राहतो. तुम्हाला जर जायचं असेल ना ज्या दिवशी जातात ना आणायला त्या दिवशी आता एखादी कळेल तुमची- ना आम्हाला. तुमची सेपरेट होडी घ्या सेपरेट होडी घ्यायची मी गेली होती ना सेपरेट. मग कारण तुम्ही दुसऱ्या होडीत बसू शकत नाही दुसऱ्या होडीत सगळे enjoy जागा हे लोक गाणी बोलत जाणार गाणी बोलत जाणार. तुम्हाला काय करू देणार किती बोटी होतात कमी कमी तिथं यायला 200-300 बोटी असतात असतात. मग तुम्हाला बोलतो वाशी आणि एलिफंटाच्या मध्ये तुम्हाला बोटीच दिसतील दुसरं काय दिसणारच नाही नेक्स्ट टाइम आलं पाहिजे बघितलं पाहिजे. तोपर्यंत तुम्ही जात नाही हा, तोपर्यंत तुम्हाला अनुभव अंदाज नाही. अंदाज येणार नाही. बरोबर आहे. अंदाज पण येणार नाही किती तुम्ही स्वतः बघू शकता ना किती तिथं काय मोठी होतंय, लेवल आहे काय ते नाही. कळणार नाही असं. हा. बरोबर. सांगताना का अंगाचे काटे उभे राहतात समजलं का? बरोबर. गेल्याशिवाय देव दिसत देव म्हणजे तुम्ही काय माहिती लोकांना बोलतात ना का काय कोणाला विश्वास नसतो देव नसतो बरोबर हा. देवाशिवाय नाही नाही हा. बरोबर आहे. आणि आमचं गाव त्या देवामुळंच आज सुखरूप आहे सगळं सुखरूप. आणि सर्वांचा त्याच्यावरच सर्व चालते चालते, बरोबर. मला वाटतं लोकांचं. देव पाण्यात रक्षा करतोय वर्षभर असं हा आहे. वर्षभर म्हणजे आमचे कोळी लोक कुणाची हानी नाही होत बरोबर बरोबर. पहिल्या दिवशी गेले का श्रीफळ वगैरे नेऊन फोडतात त्याच्या नावाने हा. आणि मग ते धंद्याला सुरुवात करतात असं पण आहे. एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी ती एंट्री होते त्याच्या एरियात त्या दिवशी ते श्रीफळ वगैरे घेतात फोडतात पाया पडतात. हा डाल